गणेशाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री गणेशाला नमस्कार, सरस्वती मातेला नमस्कार, गुरूंना नमस्कार। माझ्या आईवडिलांचं स्मरण करते आणि आपण सर्व गीताप्रेमी ज्यांच्या हृदयामध्ये भगवंताचा वास आहे त्या सर्वांना नमस्कार करून मी आता बोलायला सुरुवात करते। मागच्या रविवारी आपण सुट्टी घेतली होती, तब्येत बरी नसल्यामुळे माझी। आपल्याला सगळ्यांनाच त्रिविध तापातून जावं लागतं हे आपल्याला गीता नेहमी सांगते। तसाच एक ताप मला आला होता आणि त्यामुळे आपण मागच्या रविवारी सुट्टी घेतली होती। तर आपण आता पुढे जायचं आहे। तत्वज्ञान, आपण हा तत्वज्ञानाचा ग्रंथ बघतोय। हा जो ग्रंथ बघतोय गीता ग्रंथ, हा अतिशय दुर्बोध असा तत्वज्ञानाचा ग्रंथ आहे, पण तो आपल्याला अतिशय सोप्या पद्धतीने समजावून घ्यायचा आहे। आणि भगवंताने आपल्याला मदत केली आहे। मला सांगितलं आहे की तू कुठले कुठले पुस्तकं वाचशील म्हणजे तुला कसं कसं सोपं करून सांगता येईल, आणि मला पण ते कळतं त्यामुळे, आणि त्या पद्धतीने तो अभ्यास चालू असतो। म्हणजे यांनी सांगितलं की तत्वज्ञान किती अवघड आहे। म्हणजे श्रीकृष्णाने सांगितलेला एक एक अध्याय आपण आता उलगडून पाहतोय, प्रत्येकाचा अर्थ आपण बघतोय। मग आपल्याला आपलं अंतःकरण किती एकाग्र करायला पाहिजे आणि आपल्याला आपला सावध व्हायला पाहिजे, एकचित्त व्हायला पाहिजे। जे आपल्याला ज्ञानेश्वर माऊली वारंवार सांगतात की जरी एक वेळ अवधान दीजे तरी सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रत्युज्ञोत्तर माझे उघड ऐका। उघड उघड त्यांनी सगळ्यांना सांगितलंय की तुम्ही काय करा की तुम्ही तुमचं अंतःकरण अतिशय कोमल बनवा, अतिशय सावध बनवा आणि हे तत्वज्ञान ऐका। कारण हे तत्वज्ञान काही सोपं नाही आहे, हे तत्वज्ञान अतिशय गहन आहे। आपल्याला माहिती अनेक तत्वज्ञान किती अवघड असतं। त्याच्याबद्दल एक थोडासा एक दृष्टांत आपण बघू की दोन मित्र होते म्हणे। प्लेटोनी सांगितलेली ही कथा आहे की तत्वज्ञान कसं अवघड असतं। की दोन मित्र होते, ते प्रवासाला निघालेले होते आणि त्यांच्यामधला एक होता डोळस आणि एक होता आंधळा। म्हणजे एकाला दिसत होतं आणि एकाला दिसत नव्हतं, आणि दोघेही चालता चालता वाटेमध्ये वाळवंट लागलं आणि वाळवंटात त्यांना दोघांनाही अतिशय तहान लागली। आता वाळवंटामध्ये आपल्याला माहिती आहे की तिथे पाणी पित नाहीत, सारखं पाणी नाही पित। सारखं पाणी जर प्यायलं म्हणे तर सारखी तहान लागते, तहान काही भागत नाही। म्हणून मग काय करतात, तिथे दूध पितात थोडंसं, आणि मग दूध प्यायलं की मग थोडीशी तहान भागल्यासारखी वाटते। मग आता त्या दोघांच्याही मनात असा विचार आला। त्याच्यातला एक जण जो डोळस होता तो पटकन बोलून गेला की आता या वाळवंटामध्ये आपल्याला लागली आहे तहान, आपल्याला जर दुधासारखं पेय मिळालं तर किती बरं होईल, असं तो डोळस म्हणाला। आता तो आंधळा जो मित्र होता त्याला काहीच कळलं नाही। तो म्हणतो की, कारण तो आंधळा होता ना, त्यांनी कधी दूध पाहिलेलं नव्हतं, त्यांनी फक्त ऐकून त्याला माहिती होतं। म्हणून तो काय म्हणतो की अरे मित्रा, जरा उलगडा करून सांग ना की दूध म्हणजे काय। मग तो सांगतो, डोळस जो असतो तो सांगतो, तो तत्वज्ञच असतो, जरा तत्वज्ञानी भाषेमध्ये तो सांगतो की अरे तुला एवढं साधं माहीत नाही का, दूध हे एक पेय आहे। आणि त्यांनी सांगितलं असं की दूध हे पांढऱ्या रंगाचं पातळ पेय आहे, असं तो सांगतो। आता हा आंधळा म्हणतो की ठीक आहे, पातळ पदार्थ मला माहीत आहे, पण पांढरे जे तू काय म्हणालास ते पांढरे म्हणजे काय असतं ते जरा सांगशील का। मग आता ह्याला परत काही कळत नाही की कसं सांगायचं याला, हे सगळं अवघडच होत चाललंय। तरी तो म्हणतो अरे अगदी सोपं आहे, नीट लक्ष देऊन ऐक। आणि मग तो म्हणतो की तुला माहिती आहे का, राजहंसाचा पंखाचा रंग पांढरा असतो। आता हा आंधळा यांनी कधी राजहंस पाहिलाय का, ऐकून त्याला माहिती आहे। मग तो काय म्हणतो की अरे राजहंस नावाच्या पक्षाच्या पंखाचा रंग पांढरा असतो। मग हा म्हणतो की पंख मला माहीत आहेत, पण राजहंस कसा असतो रे, ते काही मला माहिती नाहीये।
मग आता हे अजूनच अवघड प्रकरण होत चाललंय. आता काय करावं ह्याला काही कळत नाही. पण तरी सुद्धा तो असतो तत्वज्ञानी. तत्वज्ञान कसं अवघड असतं ते मी तुम्हाला सांगतेय. मग तो म्हणतो, अरे अगदी सोपं आहे. तू राजहंसाबद्दल विचारतोस ना, तेव्हा मी तुला सांगतो ऐक. किती सोपी आहे बघ. तो तत्वज्ञ म्हणतो, तो त्याला दिसत असतं, डोळस असतो, तो म्हणतो, तुला राजहंसाबद्दल माहिती हवी आहे ना. राजहंस हा वाकडी मान असलेला एक पक्षी आहे. असं अजून अवघड करून तो सांगतो. मग आता आंधळा म्हणतो की ठीक आहे, मान मला माहीत आहे, पण वाकडी म्हणजे काय असतं तेवढं मला जरा समजावून सांग. मग आता परत हा डोळस एकदम कंटाळून जातो की याला सांगायचं कसं बाबा आता. मग तो त्याला म्हणतो, शेवटी तो त्याचा हात धरतो, त्या आंधळ्याचा असा तो हात धरतो. तो हात असा सरळ करतो आणि म्हणतो, हे बघ याला म्हणतात सरळ. आणि मग नंतर तो तो हात असा वाकडा करतो आणि मग म्हणतो की याला म्हणतात वाकडं. अशी त्या राजहंसाची मान वाकडी असते. आणि मग हे सगळं ऐकल्यानंतर तो आंधळा म्हणतो की आता कुठे मला कळले की दूध म्हणजे काय असतं. म्हणजे सुरुवात कुठून झाली आणि शेवट कुठे कुठे झाला, असं तत्वज्ञान असतं. आणि इतकं अवघड हे तत्वज्ञान आपण बघतोय, गीतेचं तत्वज्ञान जे आपल्याला भगवंतानी सोपं करून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु हे भगवंताचं गीत आहे. गीता म्हणजे काय अशी तशी नाही आहे, तर ती भगवंताची वाङ्मयीन मूर्तीच आहे. आणि ती समजण्यासाठी म्हणून आपल्याला त्या भगवंताला शरण गेलं पाहिजे. आणि त्याच्या मुखातून आलेली वाणीही, आत्ताच रेवतीताईंनी आपल्याला मधुर वाणीचं वर्णन करून सांगितलेलं आहे. मग भगवंताची वाणी तर अतिशय मधुर आहे. अधरम मधुरम आहे तो, त्यामुळे त्याचं सगळंच काही मधुर आहे. अधरम मधुरम वदनम मधुरम असं तो आहे. त्यामुळे मग इतकी सुंदर ही गीता आहे आणि ही आपण समजून घेतोय. आणि गीता सुगीता कर्तव्या किमन्यै शास्त्र विस्तरैहि या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्माद् विनिसृता. की ही भगवंताच्या वाणीतूनच आलेली आहे. प्रत्यक्ष भगवंताने आपल्याला सांगितलेली आहे, अर्जुनाला सांगितलेली आहे, अर्जुनाचं निमित्त करून आपल्याला सांगितलेली आहे. अशी ही गीता आपण त्याचा अर्थ बघण्याचा प्रयत्न करत आहोत. ही एवढी मोठी पार्श्वभूमी मी का सांगितली, कारण की आपला मागचा रविवार सुट्टी झाली होती. सगळेजण गीता विसरले असतील कदाचित, असं मला वाटलं. म्हणून मग थोडी पार्श्वभूमी तयार केली की त्या विषयामध्ये आपण पटकन जातो आणि आपल्याला इंटरेस्टिंग वाटायला लागतं की अरे काय आहे बरं आता. अशा प्रकारे आपण 4 अध्याय आतापर्यंत बघितलेले आहेत. सगळं बघितलंय आपण. कर्म बघितलंय, सगळे कर्माचे अध्याय आहेत आपण बघितले. पहिला अध्याय अर्जुन विषाद योग होता. दुसरा अध्याय सांख्य योग होता, म्हणजे ज्ञान सांगितलं होतं. तिसऱ्या अध्यायापासून कर्माला सुरुवात झालेली आहे. मग कर्म म्हणजे काय, विकर्म म्हणजे काय, अकर्म म्हणजे काय, हे सगळं भगवंतांनी अर्जुनाला समजावून सांगितलेलं आहे. आणि आता आपण आलोय 5व्या अध्यायात. आणि 5वा अध्याय हा आहे ज्ञान कर्म संन्यास योग. म्हणजे 4था अध्याय आपला झाला ज्ञान कर्म संन्यास योग. आणि आता 5वा अध्याय आपला आहे कर्म संन्यास योग. आता हे जरी सगळे नावं वेगवेगळे असले ना, तरी सुद्धा भगवंत आपल्याला सांगतात की हे सगळं कसं एकच आहे, हे भगवंत आपल्याला सांगतात आहे. अर्जुनाला प्रश्न पडलेलाच आहे या ठिकाणी की आधी देवा तू काय कर्माचंच कौतुक करतो, नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत. म्हणजे कर्माशिवाय आपण एक क्षणही राहू शकत नाही, कर्मयोगच कसा महत्त्वाचा आहे असं सांगून कर्मयोगाची प्रशंसा करतो. आणि नंतर नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत हे झालं. आणि मग नंतर सांगतो नाही ज्ञानेन. म्हणजे काय बरं ते की ज्ञानापेक्षा श्रेयस्कर या जगामध्ये काहीही नाही, असंही भगवंतच सांगतात. म्हणजे ज्ञानयोगाची पण प्रशंसा करतात. मग मी काय समजू, म्हणून पहिलाच प्रश्न आहे 5व्या अध्यायातला पहिला श्लोक. अर्जुन विचारतोय. अर्जुन उवाच संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगञ्च शंससि यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम. की हे कृष्णा, तुम्ही कर्माच्या संन्यासाची आणि पुन्हा निष्काम कर्मयोगाची प्रशंसा करीत आहात. यासाठी या दोहोंपैकी एकच जे अगदी निश्चित आहे आणि कल्याणप्रद आहे तेच मला सांगा.
असं अर्जुन भगवंताला विनंती करतोय, त्याला प्रश्न विचारतोय. आणि या ठिकाणी अर्जुनाने श्रेयस्कर विचारलेलं आहे, प्रेयस्कर विचारलेलं नाही आहे. कारण मागच्या वेळेस आपण अर्थ पाहिला होता. श्रेयस्कर म्हणजे काय, की अंतिम कल्याण ज्याने साधलं जातं त्याला श्रेयस्कर असं म्हणतात. आणि प्रेयस्कर म्हणजे काय, जे आपल्या इंद्रियांना गोड वाटतं, आपल्याला ज्यांनी आराम मिळतो, ज्यांनी सुख मिळतं, अशा गोष्टी म्हणजे प्रेयस्कर असतात, प्रेयस असतात. आणि त्या काही अंतिम कल्याण साधणाऱ्या नसतात. पण श्रेयस्कर म्हणजे काय, की अंतिम कल्याण माझं व्हावं असं अर्जुनाला वाटत होतं. आणि म्हणून अर्जुनाने भगवंताला हा प्रश्न विचारलेला आहे. आणि अर्जुन कसा आहे, की अर्जुन काय करतो, खरं तर भगवंतानी त्याला सरळ सरळ सांगितलेलं आहे की योग्यांचा कर्मयोग आणि सांख्यांचा ज्ञानयोग हे दोन्ही एकच आहेत. हे वारंवार 3ऱ्या अध्यायातही सांगितलंय, 4थ्यातही सांगितलंय. पण तरीसुद्धा अर्जुनाला हा प्रश्न पडलेला आहे. तर यासाठी ते उदाहरण देतात की एखाद्या वेळेस म्हणे आपण भाजी घ्यायला जातो आणि दुकानदार आपल्याला भाजीची किंमत सांगतो, पण आपण त्याला काय म्हणतो की अरे ही काय भाजीची किंमत आहे का, तर मी गेले 25 वर्ष भाजी खरेदी करते, जरा नीट भाव सांग. म्हणजे आपल्याला आपल्या मनातला भाव त्यांनी सांगावा असं वाटत असतं. किंवा साडी घ्यायला आपण जर दुकानात गेलो तर तिथे सुद्धा की आपल्या मनातला भाव त्या दुकानदाराने आपल्याला सांगावा असं आपल्याला वाटत असतं. तसं या ठिकाणी अर्जुनाला वाटतंय की माझ्या मनात जे प्रेयस्कर आहे ते म्हणजे विचारतोय तर श्रेयस करतो, परंतु त्याला असं वाटत असतं की माझ्या मनामध्ये जे आहे ते भगवंतांनी मला सांगावं. म्हणजे त्याला युद्ध करणं म्हणजे मोठं पाप आहे असं वाटत असतं ना. त्यामुळे त्याला असं वाटत असतं की भगवंत त्या बाजूनीच मला सांगतील की हे घोर युद्ध आहे, याच्यामुळे पाप लागेल, याच्यामुळे हिंसा होईल, तू हे कर्म करू नको असं आपल्याला भगवंत सांगतील, असं कुठेतरी त्याचा तो समज होतो. आणि म्हणून तो भगवंताला विनंती करतो की भगवंता तू मला एक काहीतरी निश्चित असं सांग. आणि मग अर्जुनाचा अधिकार पाहून भगवंत त्याला उत्तर देतात. अधिकार तैसा करू उपदेश असं तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे की ज्ञान जरी नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते, असं आपण 4थ्या अध्यायात पाहिलं की ज्ञानापेक्षा पवित्र या जगात दुसरं काहीच नाही. मग ज्ञान तर सर्वश्रेष्ठ आहेच, पण प्रत्येकजण काही ज्ञानाचा अधिकारी होऊ शकत नाही. त्यामुळे त्याला हळूहळू हळूहळू निष्काम कर्मयोग सांगून ज्ञानाकडे नेलेलं आहे. म्हणून अर्जुनाचा अधिकार ओळखलेला आहे भगवंतानी. आणि मग निष्काम कर्मयोगच कसा सर्वोत्तम मार्ग आहे असं भगवंत त्याला आता पुढच्या श्लोकात सांगतात. श्री भगवान उवाच संन्यास कर्मयोगश्च निःश्रेयसकरा उभो तयोस्तु कर्म संन्यासात कर्मयोगो विशिष्यते. म्हणजे संन्यास कर्मयोगश्च निःश्रेयसकरा उभो, की कर्माचा संन्यास व निष्काम कर्मयोग हे दोन्हीही परम कल्याणकारी आहेत. म्हणजे ज्ञानही तेवढंच श्रेष्ठ आहे आणि कर्मही तेवढंच श्रेष्ठ आहे असं भगवंत आपल्याला अर्जुनाला सांगतात. की परंतु या दोहोंपैकी कर्माच्या संन्यासापेक्षा निष्काम कर्मयोग हा अतिशय श्रेष्ठ आहे. या दोघांमध्ये जर तरतम भाव पाहिला तर श्रेष्ठ काय आहे, तर हा जो आहे निष्काम कर्मयोग हा श्रेष्ठ आहे असं भगवंत अर्जुनाला सांगतात. म्हणजे थोडक्यात काय की या ठिकाणी कर्मयोगाची थोरवी सांगितलेली आहे भगवंतानी. कर्मसन्यास योग असं या अध्यायाचं नाव आहे. आणि कर्मयोगाचीच थोरवी इथे सांगितलेली आहे. आणि कर्मयोग आणि कर्मसन्यास योग हे दोन्ही मार्ग माणसाला आत्मोन्नतीकडे घेऊन जाणारेच आहेत. दोन्हीचं फलही एक आहे, हे पुढेही सांगतील आपल्याला ते. परंतु कर्मयोगो विशिष्यते, कर्मयोग मात्र विशेष आहे. आणि तो विशेष कसा आहे तर त्याच्यासाठी आपले माऊली आपल्याला मदत करतात. ते आपल्याला उदाहरण देऊन सांगतात की कर्मयोग विशेष कसा आहे. तर कर्मयोगाची थोरवी सांगताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तरी जाणा नेणा सकळा हा कर्मयोगू कीर प्रांजळा जैसी नाव स्त्रिया बाळा तोय तरणी. सुंदर उदाहरण दिलंय की एखादी नदी आहे, दुस्तर अशी नदी आहे आणि ती तरुण जायचं आहे. तर एखादा पुरुष असेल तर तो पटकन त्याच्यामध्ये उडी घेईल आणि पोहून ती नदी पार करेल. पण ज्या स्त्रिया असतील, जी लहान बाळं असतील, त्यांना पोहता येत नसेल, मग त्यांना तरुण जाण्यासाठी म्हणून एखाद्या नावेचा आधार घ्यावा लागतो.
आणि मग त्या नावेमध्ये बसून त्या स्त्रिया आणि बाळं पुढे जातात. त्याप्रमाणे भवसागरातून तरून जाण्याला हा कर्मयोग साधन आहे. साध्य ते आहे, साध्य परब्रह्म परमात्मा आहे, तोच आपल्याला मिळवायचा आहे, मोक्ष आपल्याला मिळवायचा आहे. पण त्याच्यासाठी साधन म्हणून काय आहे, तर कर्मयोगाचा आधार घ्यायचा आहे आणि कर्म करत करत आपल्याला पुढे जायचं आहे. म्हणून आत्तापर्यंत आपण 3ऱ्या 4थ्या अध्यायामध्ये अतिशय कर्माचं महत्त्व पाहिलेलं आहे. अनेक प्रकारची कर्म बघितलेली आहेत. आता परत त्यांनी आपल्याला इथे कर्माचे प्रकार सांगितलेले आहेत. कर्माचे 5 प्रकार आहेत: नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, आवश्यक कर्म, काम्य कर्म आणि निषिद्ध कर्म. याच्यातले काही काही आपण मागच्या वेळेस उल्लेख झाला होता, पण तरीसुद्धा आपण परत बघूया की नित्यकर्म म्हणजे काय असतं. की आपण सकाळपासून उठतो, कामं करतो, म्हणजे आपल्या वाट्याला आलेलं कर्म करणं म्हणजे नित्यकर्म. म्हणजे कुठलं? वर्णाश्रम धर्मानुसार माझा वर्ण काय आहे, माझा आश्रम कुठला आहे, त्यानुसार मला जे प्राप्त कर्तव्य आहे ते तो माझा स्वधर्म आहे, ते माझं नित्यकर्म आहे. म्हणजे वर्णाश्रम विहित कर्म करणे हा नित्यधर्म आहे. विहित कर्म म्हणजे सुद्धा हेच की वर्ण म्हणजे आता मी ब्राह्मण आहे, कोणी क्षत्रिय असेल, कोणी वैश्य असेल, मग त्या वर्णानुसार त्याला मिळालेलं जे कर्तव्य आहे. आणि आश्रम म्हणजे ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थ आश्रम, ज्या आश्रमामध्ये मी आत्ता आहे त्याप्रमाणे माझं काय कर्तव्य आहे ते करणं म्हणजे माझं नित्यकर्म आहे असं त्यांना सांगायचं. आणि तोच मग माझा स्वधर्म होतो. स्वधर्मे निधनम श्रेयो परधर्मो भयावहा. हे मागच्या वेळेस 3ऱ्या अध्यायात सांगितलं होतं की स्वधर्मामध्ये आपलं निधन जरी झालं तरी चालेल. स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावहा. परंतु परधर्मामध्ये मात्र कधीही प्रवेश करू नये. म्हणजे याचा अर्थ आता आपल्याला पूर्ण माहिती आहे की धर्म म्हणजे काय, की कर्तव्य, की मला जे प्राप्त कर्तव्य आहे तेच मी केलं पाहिजे आणि दुसरं जर मी करायला गेले तर त्याच्यातच निश्चितच माझं अकल्याण होतं असं ते सांगतात. म्हणजे आता उदाहरणच द्यायचं झालं तर एखादं दैनंदिन जीवनामध्ये आपण नित्यकर्म जी करतो, दैनंदिन जीवनात त्या वाचून आपला दिवसच पार पाडणं शक्य नाही. म्हणजे काय, समजा रोजचा उद्योग करणे, आता त्याच्याशिवाय आपल्याला खायला कसं मिळेल, काहीतरी काम करावं लागतं, पैसे कमवावे लागतात, तेव्हा कुठे आपलं योगक्षेम चालतो. म्हणून मग ते काम करणं, रोजचा उद्योग करणं हे माझं नित्यकर्म आहे. देवाची पूजा करणं हा पण माझा नित्यकर्म आहे, ते नित्यकर्मामध्ये मोडतं, ते पण मी केलं पाहिजे. एखादा शिक्षक असेल, अध्यापन करणं हे त्याचं नित्यकर्म आहे. एखादा विद्यार्थी आहे, त्याचं अध्ययन करणं हे नित्यकर्म आहे. एखादा डॉक्टर आहे, मग त्यांनी रुग्णसेवा हे त्याचं विहित कर्म समजलं पाहिजे. अशा प्रकारची ही कर्म. आता नैमित्तिक कर्म हेच नित्यकर्म प्रसंगविशेषी केले जाते तेव्हा त्याला नैमित्तिक कर्म असं म्हणतात. म्हणजे आता आपण जर रोज अथर्वशीर्ष म्हणत असू तर मग ते झालं आपलं दैनंदिन कर्म, नित्यकर्म झालं. परंतु एखाद्या वेळेस जर आपण कुठल्या तीर्थक्षेत्री गेलो, अष्टविनायकाला गेलो आणि तिथे जाऊन जर आपण त्याच्या चरणाजवळ बसून जर आपण ती उपासना केली तर मग त्याला नैमित्तिक कर्म असं म्हटलं जातं. आता समजा मी रोजच गीता म्हणते आणि आता मी शंकराचार्यांच्या इथे जाऊन गीता म्हणणार आहे, तिथे म्हटल्यानंतर त्याला एक वेगळं वजन प्राप्त होईल आणि मग ते होईल माझं नैमित्तिक कर्म होईल. असं नित्यकर्म आणि नैमित्तिक कर्म असा त्याच्यामध्ये फरक आहे. म्हणजे दैनंदिन कर्म जे आपण आचरतो, नित्यकर्म जे आचरतो ते विशिष्ट स्थळी, विशिष्ट जागी, विशिष्ट देशी केले तर मग ते नैमित्तिक कर्म होते. पण मुळात ते कर्म नित्यकर्मच असतं. ते आपलं नेहमीचंच कर्म असतं, पण विशेष ठिकाणी जाऊन केल्यामुळे त्याला निमित्त प्राप्त होतं, म्हणून त्याला नैमित्तिक कर्म असं म्हणतात. तीर्थक्षेत्री जाऊन व्रत करतात काही लोक, श्राद्ध वगैरे करतात, हे सगळं नैमित्तिक कर्मामध्ये मोडतं. त्याच्यानंतर आवश्यक कर्म म्हणजे जे सकाळपासून रात्रीपर्यंत आपण करतो, खाणं पिणं झोपणं चालणं बोलणं झोपणं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आवश्यक कर्मामध्ये मोडतात. आता 4थं कर्म जे आहे ते आहे काम्य कर्म.
काम्य कर्म म्हणजे काय, की मनामध्ये एखादा हेतू ठेवून, कामना ठेवून जे कर्म केलं जातं त्याला काम्य कर्म असं म्हणतात. सामान्यतः माणसे अशीच कर्मे आचरत असतात. आपण मनामध्ये हेतू ठेवूनच निष्काम कर्म करा, निष्काम कर्म करा म्हणून गीतेने आपल्याला एवढं सांगितलेलं आहे. पण तरीसुद्धा आपल्या मनामध्ये काहीतरी हेतू असल्याशिवाय किंवा मला काहीतरी फळ मिळेल या आशेनेच आपण कर्म करत असतो. त्याला काम्य कर्म असं म्हटलेलं आहे. आणि मग अनेक व्रते, अनेक व्रत करत असतात लोक. मग मनामध्ये, अंतःकरणामध्ये फळाची अपेक्षा करून ती व्रत केली जातात. आणि मग त्याचं काहीतरी मला मिळावं असा त्या काम्यकर्मांचा उद्देश असतो. काही काही लोक समाजकार्य करतात, परंतु तरीसुद्धा आता समाजकार्य करणं म्हणजे खरं लोकांसाठी एखादं कार्य करणं, पण त्याच्यासुद्धा मनामध्ये की मला लोकांनी चांगलं म्हटलं पाहिजे, माझा सत्कार केला पाहिजे, मला हारतुरे मिळाले पाहिजे, अशी काहीतरी त्याच्या मनामध्ये इच्छा असते. म्हणजे ह्याला काम्य कर्म असं म्हणतात. आता 5वं कर्म आहे निषिद्ध कर्म. आता ही निषिद्ध कर्म जे यांनी सांगितलेलं आहे ना, ते काही आपण करत नाही. म्हणजे धूम्रपान करणं, मद्यपान करणं, व्यभिचार करणं, द्रव्य प्राप्तीसाठी खून, बलात्कार, ह्या सगळ्या ज्या वाईट गोष्टी आहेत ह्या कधीही आचरू नये म्हणून सांगितलं आहे. आणि याला महापाप म्हटलेलं आहे. ही काही आपण करत नाही. म्हणजे आपल्याला काय वाटेल की आम्ही निषिद्ध कर्म अजिबात करत नाही बरं का. परंतु त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं आहे की काम आणि क्रोध प्रबळ असल्यामुळे त्यांच्या आहारी जाऊन मनुष्य ही कर्मे करतो. एक साधे सूत्र माणसाने म्हणून लक्षात ठेवावे त्यांनी. म्हणजे कामना मनामध्ये एखादी आली आणि जर आपण आपल्या स्वार्थासाठी म्हणून एखादं कर्म केलं तर ते सुद्धा निषिद्ध कर्मामध्येच गणलं जातं. त्याच्यासाठी काही प्रत्यक्ष हिंसा करावी लागत नाही किंवा खून बलात्कार करावे लागत नाही. तर मनामध्ये सुद्धा वाईट जर आलं माझ्या दुसऱ्याच्याबद्दल, म्हणजे कायिक, वाचिक, मानसिक, हा जो त्याच्यामध्ये आपल्या धर्माने जो सूक्ष्म फरक सांगितलेला आहे आणि तो सगळ्या ह्या मानवी मनामध्ये हे सगळे विचार येतच असतात. आणि त्याच्यापासून वाचण्यासाठी म्हणून त्यांनी आपल्याला हे अतिशय सूक्ष्म सांगितलं की आपण काय लक्षात ठेवायचं की एखादं कर्म करत असताना माझ्या मनाला जर बोचणी लागत नसेल आणि मला जर प्रसन्न वाटत असेल एखादी कर्म केल्यानंतर, तर ते शुद्ध कर्म समजावं. आणि एखादं कर्म केल्यानंतर मला सतत मनामध्ये रुखरुख, दुसऱ्याचा काही संबंध नाही इथे, माझ्याच मनाला माझंच आत्मपरीक्षणच मला करायचं आहे. गीता काय सांगते आपल्याला? गीता आपल्याला आत्मपरीक्षण करायला सांगते. गीता आपल्याला सांगते की तुम्ही एकाकडे जर असं एक बोट दाखवलं तर ही 4 बोटं आपल्याकडे असतात, असं गीता सांगते. म्हणून दुसऱ्याकडे बोट दाखवताना नेहमी या 4 बोटांकडे पाहावं, म्हणजे माझ्या स्वतःकडे पाहावं. म्हणजे आत्मपरीक्षण करायला आपल्याला गीता सांगते. आणि नेहमी बरं का माझा अनुभव सांगते की जेव्हा आपण आजारी पडतो, जेव्हा आपल्याला काहीच काम नसतं, घरात नुसतं पडलेलं असतो, तेव्हा खरंच आत्मपरीक्षण आपण करतो की अरे आपण काय करतोय, आपण काय वागतोय, आपण बरोबर वागतोय का, असा विचार करायला तो भगवंत आपल्याला वेळ देत असतो. आणि म्हणून तो आपल्याला आजारी पडत असतो. किंवा मग काहीतरी नामस्मरण करायला आपल्याला वेळ देत असतो की पडलाय ना आता तू शांतपणे, काही काम नाही आहे ना तुला, मग कर, माझं स्मरण कर. मग तो स्मरण करत काय म्हणतात ना, काळ सारावा चिंतने, चिंतन कर माझं, आतापर्यंत जे वाचलंय, आतापर्यंत जे अभ्यास केलाय त्याचं सगळ्याचं चिंतन कर, त्याचं सगळ्याचं मनन कर. आणि म्हणून आजारी पडलं तरी घाबरून नाही जायचं आपण, छानपैकी आपल्याला चिंतन करायला मिळतं, मनन करायला मिळतं, नामस्मरण करायला मिळतं. तर हे त्यांनी सांगितलं आहे की निषिद्ध कर्म कशाला म्हणायचं. आणि मग कुठलंही कर्म केल्यानंतर आपल्या मनाला जर टोचणी लागत नसेल, आपल्याला जर त्या कर्माने आनंद होत असेल, तर ते शुद्ध कर्म आहे. आणि ज्या कर्माने मला वाईट वाटतं की हे माझ्याकडून घडायला नको होतं, मला पश्चाताप होतो त्याचा, तर मग ते कर्म मात्र निषिद्ध कर्म समजलं जातं. आता बरेच लोक म्हणतात की आम्हाला कशाला गीता शिकायला पाहिजे, गीतेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, आम्ही तर असेही गीता न वाचता सुद्धा चांगली कर्म करतो आणि आम्हाला तर चांगलं आम्ही करतच असतो, चांगलं वागतच असतो. पण हीच गोम गीतेने सांगितलेली आहे की आम्ही चांगलं वागतच असतो, आम्ही चांगलं करतच असतो, हा झाला अहंकार. आणि गीतेने हा अहंकारच आपल्याला टाकायला सांगितलेला आहे की तू म्हणू नको की तू चांगलं कर्म करते, तुला लोकांनी म्हटलं पाहिजे.
आणि तेही तुझ्या माघारी म्हटलं पाहिजे, समोर म्हणता कामा नये. म्हणजे अशा साध्या साध्या गोष्टी ह्या सांगितलेल्या आहेत आपल्याला इथे यांनी, की भगवंताची परमेश्वरी शक्ती कशी आहे, की माणसाला आपोआपच वाटायला लागतं की आपण काहीतरी चूक करतोय. म्हणजे ही गीता शिकल्यानंतर आपला विचार असा व्यापक व्हायला पाहिजे. आणि मी एकटा कधीच खाणार नाही, तर मी सगळ्यांना वाटून खाईल, किंवा मी याच्यातला माझ्या उत्पन्नातला काही भाग मी गरिबाला दिला पाहिजे. म्हणजे अशी कामना मला व्यापक करता आली पाहिजे, विश्वात्मक करता आली पाहिजे. आणि तो भगवंत आहेच तसा ना, चराचराला व्यापून दशांगुळे उरणारा असा हा भगवंत आहे. स्थिरचर व्यापुनी अवघा जगदात्मा दशांगुळे उरला आहे ना. आठवलं की सांगते मी. भूजल तेज समीरन, भूजल तेज समीरख, रविशशी काष्टादिकी मध्ये भरला, स्थिरचर व्यापुनी अवघा तो जगदात्मा दशांगुळे उरला. असा तो जगदात्मा आहे, सगळ्यामध्ये भरलेला आहे, तो सगळ्यामध्ये भरलेला आहे. आणि तरीसुद्धा एका अंशेनं स्थितो जगत, की त्याच्या एका अंशाने हे सगळं जग भरलेलं आहे. म्हणजे तो केवढा असेल याचा विचार जर आपण केला तर आपण आपल्याला आपली जी हे आहे, आपण जे आहोत ते किती सूक्ष्म आहोत आणि किती मुंगीसारखे आहोत ते आपल्या लक्षात येईल. अशी ही गीता आहे, अतिशय सुंदर आहे. मग दुसऱ्या अध्यायामध्ये त्यांनी आपल्याला काय सांगितलं, की निष्काम कर्म कसं व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी चित्तशुद्धी व्हायला पाहिजे. आणि मग चित्तशुद्धी झाल्यानंतर हळूहळू म्हणजे भगवंतानी अर्जुनाला त्याच्या अधिकारानुसार सांगितलेलं आहे की कर्मयोगो विशिष्यते, की तुझ्यासाठी कर्म करणंच कसं श्रेष्ठ आहे आणि ते तू कर. पण तू असं समजू नको की संन्यास आणि ज्ञान याच्यामध्ये कर्म श्रेष्ठ आहे आणि ज्ञान मात्र कमी प्रतीचं आहे, असा गैरसमज तू करून घेऊ नको. असं पण सांगितलं आहे की ज्ञान तर श्रेष्ठ आहेच, शेवटचा परिणाम हा ज्ञानातच व्हायला पाहिजे, परंतु त्याच्या आधी कर्मयोगापासून सुरुवात केली पाहिजे. आणि तोही कर्मयोग कसा, तर निष्काम कर्मयोग. म्हणजे दुसऱ्या श्लोकामध्ये भगवंतांनी कर्मयोगांची प्रशंसा केलेली आहे आणि आता त्याचं स्पष्टीकरण तिसऱ्या श्लोकात करतात. ज्ञेयस्य नित्यसन्न्यासी यो न द्वेष्टि न कांक्षति, निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. की हे अर्जुना, जो कोणाचाही द्वेष करीत नाही. ज्ञेयस्य नित्यसन्न्यासी यो न द्वेष्टि न कांक्षति, जो कोणाचाही द्वेष करीत नाही, कशाचीही इच्छा करीत नाही, तो निष्काम कर्मयोगी सदा संन्यासी समजणे योग्य आहे. म्हणजे कर्मयोगी आणि नित्य संन्यासी दोन्ही कसे एकच आहेत हे भगवंताला सांगायचं आहे. कारण रागद्वेषादी द्वंद्वापासून सुटलेला पुरुष सुखपूर्वक संसार बंधनातून मुक्त होतो. निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. आता संन्यासी कोणाला म्हणायचं? आता संन्यासी म्हणजे आपल्या डोळ्यापुढे येईल की तो भगवे कपडे घातलेला, मुंडन केलेला, हातामध्ये झोळी आहे, भिक्षा मागणारा, असा संन्यासी आपल्या डोळ्यासमोर येईल. परंतु तसं नाही आहे. तर संन्यासी म्हणजे कर्मयोगीच, उत्तम कर्मयोगी हाच संन्यासी असतो आणि ते घरात बसूनही संन्यास घेता येतो. म्हणजे संन्यास ही एक वृत्ती आहे. शरीराचा संन्यास म्हणजे संन्यास नाही, तर वृत्तीचा संन्यास म्हणजे संन्यास आहे, असं त्यांनी सांगितलं आहे. आणि सुंदर सांगितलं आहे बघा ज्ञानोबांनी, की संन्यासची व्याख्या त्यांनी केली आहे. आणि मी माझी ऐसी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. मी माझी ऐसी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण, ज्याच्या अंतःकरणामध्ये मी आणि माझे यांचे स्मरणच राहिले नाही. अर्जुना, तो सदोदित संन्यासीच आहे असे तू जाण. म्हणजे अहंकार टाकला की संग तुटतो, रागद्वेषाचा संग टाकून मानव निर्द्वंद्व होतो आणि हीच ज्ञानाची उच्च अवस्था आहे आणि ह्याला संन्यास असं म्हणतात. ज्ञानेश्वर महाराज पुढे म्हणतात की विस्तव विझून गेल्यावर जो राखेचा ढेपसा असतो तो शिल्लक राहतो.
म्हणजे आग विझून गेलेली आहे आणि तिथे राखच फक्त आहे. मग तो जो ढेपसा आहे राखेचा, तो मग त्याला कापसामध्ये जरी गुंडाळून ठेवता येतं तरी सुद्धा आग लागण्याचं काही हे नसतं, भीती नसते, कारण आग पूर्ण विझून गेलेली आहे त्याच्यातली. तसं ज्याच्या बुद्धीमध्ये संकल्पच नाही, तो उपाधीत असून सुद्धा कर्मबंधात सापडत नाही. किती सुंदर उदाहरण दिलंय की मी माझी ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण. म्हणून ज्ञानेश्वर माऊली नाही का की पसायदान मागतात, विश्वात्मक देवाकडे मागतात, स्वतःसाठी म्हणून काहीही मागितलेलं नाहीये ज्ञानेश्वर माऊलींनी. म्हणजे ज्या वेळेला कल्पना सुटते त्याच वेळेला संन्यास घडतो. म्हणून कर्मसन्यास आणि कर्मयोग हे दोन्ही